आदरणीय हरिचंद्र रघुनाथ वजे वजे गुरुजी यांच्याकडून रोख रक्कम आपण बघतोय 1100 रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून आलेले आहेत। आदरणीय श्री हरिचंद्र वजे उपाध्यक्ष पालघर जिल्हा सहकार भारती आणि त्यांच्या माध्यमातून वजे गुरुजींच्या माध्यमातून 1100 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत। त्यांचा मी आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। तर बघा, सलामीची जोडी आमिर आणि जितू हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात। तर पहिलं षटक तेजस, बेस्ट ऑफ लक बोट टीम। पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका खेळला गेला, किरणच्या हातामध्ये चेंडू येतोय, हलक्या हाताने चेंडूला फेकलं गेलंय। एक धाव या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते। सामना क्रमांक 2 एनसीसी सफाळे आणि अद्विक 11 मनोर या दोन संघांदरम्यान आपण बघतोय ही लढत आपल्याला बघायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपण बघतोय मिस्टर तेजस चव्हाण। इथे आपण बघतोय गतीमध्ये परिवर्तन केला होता, गतीने टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स आपल्याला बघायला मिळतोय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। आदरणीय बिपिन रामदास पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया वेलकम। षटक क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक आपण बघतोय तिसरा घेऊन येतोय तेजस। पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर। इथून उजवेष्टीच्या बाहेर सुरेख आणि अप्रतिम चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते। अद्विक 11 मनोर संघाचा सलामीचा फलंदाज आपण बघतोय मिस्टर जितू। कट करण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला, परंतु पूर्णपणे चुकलेले आहेत। चेंडू निर्धाव निघून जातोय। 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 1 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते। एनसीसी सफाळे वर्सेस अद्विक 11 मनोर ही लढत आपण बघतोय। सामना क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस चेंडू होता, इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला निघून गेलाय। 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात जोपर्यंत फेके येईस तोपर्यंत, आणि या 2 धावीनंतर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 या धावसंख्येवर 4 चेंडूंच्या समाप्तीखेर। सामना क्रमांक 2 पहिला डाव सुरू आहे। अद्विक 11 मनोर फलंदाजी करताना 4 चेंडूमध्ये 3 धावा या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात। पॉवर प्लेचं पहिलं षटक तेजस, सुरेख फटका आहे, तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली गेली, चेंडू निघून गेलाय, 1 बाउन्स चौकार, 4 धावा येतात। थँक्यू डीजे, थँक्यू। गोलंदाज तेजस पुन्हा एकदा सज्ज होताना चेंडू क्रमांक आपण बघतोय तर 6वा असेल शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील। गोलंदाज तेजस चव्हाण, इथून फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा जितूला ह्या पद्धतीची चेंडू तर तुम्ही देतील तर जितू मात्र पूर्णपणे स्ट्रॉंग झोन आहे त्याचा, आणि चौकारावर चौकार त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतील। षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा। आदरणीय कैलासवासी दशरथ जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रामदास जगन्नाथ पाटील यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत या स्पर्धेकरिता, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। तसेच पिच तयार करण्यासाठी ज्यांनी कोणी मदत केलेली आहे त्या मी त्यांची नावं घेतो। सीतारामजी पाणेरा साहेब, राजू पाणेरा साहेब, दत्ता पेंटर आणि नाशिक पाणेरा साहेब यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या, आपला या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। तर पहिलं षटक संपलंय, बिनबाद 11 या सुस्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपण बघितलं तर अद्विक 11 मनोर हा संघ बघायला मिळतोय। 4 मिनिटं पहिल्या षटकासाठी हा वेळ आपण घेतलेला आहे, तर कृपया प्लीज थोडीशी घाई करा, कारण जितू भानुशाली हा असा खेळाडू आहे की ज्याच्यामध्ये मैदानी फटके खेळण्याची ताकद भरपूर आहे। स्क्वेअर ड्राईव्ह आपण बघतोय, त्याच्यानंतर स्क्वेअर कट बघितला, त्यानंतर आपण बघितोय की
डाऊन द ग्राउंड हे फटके मात्र चांगले खेळतोय जितू. आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं पहिल्याच षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. इथून सुरेख सुरेख गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कामगिरी करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय NCC सफाळेकडून स्वप्नील. स्वप्नील हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळलंय. एक धाव तर पूर्ण केली गेली आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12. षटक क्रमांक दुसरं चेंडू क्रमांक आपण बघतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. संथ गतीने सामना सुरू आहे. 2 चौकार जरी आले असले तरी मोठे फटके खेळण्यापासून थोडासा दूर ठेवलाय तो, खास करून आपण बघतोय आमिरला. इथून जितू हलक्या हाताने जितूने सुद्धा एक मोठा फटका खेळण्याचा मात्र प्रयत्न इथे होताना दिसत नाही. हलक्या हाताने चेंडूला खेळलंय. एक धाव स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करताना हे षटक खूप महत्त्वाचं आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या मध्ये खेळाडू असतात. थोडंसं क्षेत्ररक्षण क्लोज आहे, त्यामुळे मोठे फटके नक्कीच येतील, यात काही शंका नाही. इथून गुड लेंथवर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी चेंडू घेतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विनायक पाटील हे सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज स्वप्नील. इथून आपण बघतोय काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 1 बाउन्स येतोय. चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 1.5 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. चौकार आलाय. आमिरच्या बॅटमधून इरादे स्पष्ट केलेले आहेत दोघांनी सुद्धा, कारण NCC सफाळे संघाविरुद्ध जर तुम्हाला जिंकायचं असेल तर 6 षटकांमध्ये कमीत कमी 70 प्लस धावा या धावफलकावर लावणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करताना आपण बघतोय गुड फिल्डिंग आणि 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. आणि 2 षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघतोय की बिनबाद 18. जमेची बाजू ही आहे अद्विक 11 मनोर संघासाठी की सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. चला प्लीज NCC सफाळे संघाला नम्र विनंती असेल, आपण थोडीशी घाई करा कारण खूप वेळ घेत आहेत. याच मैदानावर येत्या 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी ड्रीम बॉयज चषक ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. 2 दिवसाची ही स्पर्धा असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर तेजस कंटिन्यू करेल आपलं दुसरं षटक हाताळण्यासाठी, मात्र सज्ज होताना बघायला मिळतोय. NCC सफाळे संघाचा आधारस्तंभ म्हणून ज्याच्याकडे बघितला जातो तोच तेजस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक 3, चेंडू क्रमांक 1. यावेळेला सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलंय आणि इथे चांगला जज आपल्याला बघायला मिळतोय. पहिली सफलता मिळते आमिर यांच्या रूपाने. पहिला गडी बाद होतोय तो अद्विक 11 मनोर संघाचा आमिर. आणि पहिली सफलता मिळते तेजस चव्हाण या गोलंदाजाला. आपण बघतोय 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 18 या धावसंख्येवर अद्विक 11 मनोर संघाला लागतोय पहिला हादरा. घेऊया एक छोटासा ब्रेक.
करण्यासाठी खूप मोठं नाव आहे. मनोर क्रिकेटचा विचार केला तर फहाद आणि ह्याकडे क्षमता आहे. मोठे फटके खेळण्याची ताकद नेहमीच हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. परंतु इथे एनसीसी सफाळे संघाचा तेजस हा गोलंदाज आहे समोर. एक परिपक्व गोलंदाजाविरुद्ध एक परिपक्व फलंदाज आहे. त्यामुळे बॅटल हे मात्र बघण्यासारखं असेल. षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 2 घेऊन येतोय मिस्टर तेजस चव्हाण आपल्याला बघायला मिळेल. इथे सरळ बॅटने खेळलेला फटका आपण बघतोय. वन बाउन्स चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं इथे आणि एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात जर असते तर मात्र नक्कीच इथे माघारी जावं लागलं असतं. कारण एनसीसी सफाळे संघाचा खेळाडू आपण बघतोय ज्याने याआधी एका हाताने सूर्याला झाकलं आणि चेंडूवर मात्र नजर ठेवली. झेल अप्रतिम घेतला. फेकी चांगली असते. एनसीसी सफाळे संघ सातत्याने आपण बघतोय की सरावादरम्यान असतोय. गोलंदाज यावेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. जितू भानुशाली. चेंडू निघून जातोय निर्धाव. षटक क्रमांक आपण बघतोय 3 सुरू आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 19. पुन्हा एकदा तेजस तयार होताना षटक क्रमांक आपण बघतोय 3 सुरू आहे. ते आपण बघतोय शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षण होईल. चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. 3 धावा या परिपूर्ण केल्या जातात आणि 3 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. तर 22 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय 3 सुरू आहे. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय जर तुलना केली दोन्ही संघांची तर 3रं षटक सुरू आहे. 22 धावा. तर सामना अजूनपर्यंत मात्र दोन्ही संघांसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. इथून जो संघ चांगली कामगिरी करेल तो मात्र पुढे येताना आपल्याला बघायला मिळेल. एकच गडी बाद झालाय ही जमेची गोष्ट आहे. इथून आपण बघतोय लॉंग लेगला चेंडू निघून गेलाय. चेंडूला मात्र अडवण्यामध्ये अपयश येईल कारण चेंडू खूपच गतीने सीमारेषा गाठतोय. क्षेत्र निवडलं गेलं होतं खेळण्यासाठी. चेंडू लॉंग लेग आणि चौकार येतोय. धावसंख्या 26 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाच चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 26 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय 3रं आणि शेवटचा चेंडू घेऊन येतोय तेजस. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. मजबूत स्थितीमध्ये फलंदाजी करणारा अद्विक 11 मनोर हा संघ बघायला मिळतोय. 1-26 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू घेऊन येते गोलंदाज तेजस. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून आपण बघतोय वन बाउन्स चेंडूला मात्र खेळलं गेलंय कारण जो लॉंग ऑन चा खेळाडू होता किरण गुरुद्वान त्याला थोडंसं वाईडिश केलं होतं. डीप मिडविकेटचा खेळाडू होता तो लॉंग लेगला नेला आणि मिडविकेटला खेळून चौकार वसूल केला आहे. 30 धावा. 3 षटकांच्या समाप्तीखेर आपण बघतोय 1-30 अद्विक 11 मनोर. थँक्यू डीजी थँक्यू. चला वीर तानाजी पारगाव आणि प्रिस्मी 11 मुरबे दोन्ही संघाचे संघनायक आपण येऊन फॉर्म घेऊन जा. इथून रिपोर्टिंग करा. माफ करा रिपोर्टिंग करा आणि लगेच इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं हे लक्षात ठेवा कारण आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक सामना हा 6 षटकांचा खेळायचा आहे. त्यामुळे सहकार्य करा. वीर तानाजी पारगाव आणि प्रिस्मी 11 मुरबे या दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल एनसीसी सफाळे या संघाकडून. स्वप्नील येतोय. तेजसची 2 षटकं. स्वप्नील दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार होतोय. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कारण त्यांची सुद्धा स्पर्धा सुरू आहे त्यामुळे थोडासा उशीर झाला असेल. मैत्री चषक सफाळेगाव आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा.
तर चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण बघतोय स्वप्नील. मित्रांनो थोडीशी घाई करा. एनसीसी सफाळे संघ अव्वळीला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आपण बघतोय की टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये जातोय आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की निर्धाव चेंडू नक्कीच थोडासा नाखुश होता जितू भानुशाली. असं वाटलं होतं की व्हाईट बॉलचा इशारा पंच देतील, परंतु चेंडू बॅटच्या खालून जातोय. एक निर्धाव चेंडूची सांगता होताना चांगली गोलंदाजी करताना स्वप्नील आपल्याला बघायला मिळतो. अवळीला पुन्हा एकदा मात्र पायांची थोडीशी हालचाल केली होती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑफला, कारण क्षेत्ररक्षक डीपला आहे त्यामुळे सहज 2 धावा पूर्ण होतील. परंतु इथून मात्र पूर्णपणे चुकलेला आहे जितू. आतापर्यंत जितूला ज्यासाठी ओळखला जातोय ती कामगिरी होताना दिसत नाही. पहिले 2 डॉट बॉल खेळला, त्यानंतर पुन्हा 3 डॉट बॉल, तब्बल 5 डॉट बॉल खेळलेला आहे जितू. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळख आहे या पंचक्रोशीमध्ये जितूची. इथून सुरेख फटका खेळलाय, लॉंग लेगला चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चेंडू क्रमांक आपण बघितलं तर 1 शॉट आहे. इथे एकच धाव मिळेल. एक्युरेट लक्ष आपण बघतोय मिस्टर आशुतोष व्यवहारे सर, आणि त्यांच्याकडून आपण बघितले तर एक शॉट धाव इथे झालेली आहे. इथून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकलं जाईल. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे जितू बाद होतोय. 2 धावाकडून जितू बाद झालाय या चेंडूवर आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. चला वीर तानाजी पारगाव आणि प्रिस्मी 11 मुरबे दोघांनी तयार राहायचं. यानंतर होणारा सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करायचा आहे. तर तहा येतोय मैदानाच्या आतमध्ये. तहा राईस हा फलंदाज आपण बघतोय. मनोर प्रीमियर लीग ज्याने गाजवली आणि हे साखरेचं मैदान सुद्धा ज्या खेळाडूंनी मात्र अनेक वर्ष सातत्याने चांगली फलंदाजी करताना तहा राईस आपल्याला बघायला मिळतोय. तोच मैदानाच्या आतमध्ये येतोय. अद्विक 11 मनोर संघाचा तारणहार खेळाडू ठरेल का तहा राईस, ज्याकडे बघितलं जातंय एक मोठ्या फटक्यांसाठी ज्याचं नाव चर्चेमध्ये राहते, तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल नॉन स्ट्राईक एंडला. तर एका बाजूने आपण बघतोय मिस्टर फहाद. दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. कबड्डीला पुन्हा एकदा मात्र कौतुक करावं लागेल ते स्वप्नीलचं, ज्या अनुषंगाने आपण बघतोय समोर 2 चांगले बॅटर असताना कुठल्याही गोलंदाजाला थोडासा घाम फुटतोय, परंतु इथे मात्र चांगली कामगिरी करताना सातत्याने चांगली कामगिरी होताना आपल्याला बघायला मिळते. या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 3 डॉट बॉल फेकले गेलेत. 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना स्वप्नील आपल्याला बघायला मिळेल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून सरळ बॅटने खेळलेला हा फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण झालंय आणि फेकी सुद्धा सुरेख आपल्याला बघायला मिळते. 2 धावा रोखू शकत नाही आणि 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. धावसंख्या आपण बघतोय 35 धावा. षटक क्रमांक 4 संपलेला आहे. अद्विक 11 मनोर हा संघ जाऊन पोहोचतोय 35 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तर गोलंदाज येतोय. चौथं षटक हाताळलं होतं स्वप्नीलने. सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळाला. पहिली 2 षटकं आपण बघितलं तर 2 गोलंदाजांनी 4 षटकं हाताळली गेलीत. आता 5वं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज एनसीसी सफाळे या संघाकडून येताना बघायला मिळेल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण 2 चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने आपण बघतोय स्ट्राईक एंडला तहा रईस, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय फहाद.
हे दोन फलंदाज आहेत, तर दोघांकडे क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद आहे. तर 35 धावा धावफलकावर लागल्यानंतर उर्वरित 12 चेंडूमध्ये हे दोन फलंदाज कुठपर्यंत आपल्या संघाला नेण्याचा प्रयत्न करतील हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण या दोघांकडे क्षमता आहे. आणि दोन गोलंदाज कोण येतील NCC सफाळेकडून, तर 5वं षटक हाताळण्यासाठी सुनीत हा गोलंदाज येतोय. सुनीतकडे सुद्धा व्हेरिएशन आहे, परंतु तहार रईस आणि फहादकडे क्षमता आहे. तर दोघांमधील बॅटल सुद्धा बघण्यासारखं असेल, कारण दोन दिग्गज संघ आहेत एकमेकांसमोर. एका बाजूने आपण बघतोय की सफाळे विभागाचा जर विचार केला आपण, तर NCC सफाळे हा संघ मात्र नेहमीच आपल्याला बघायला मिळतो या स्पर्धेमध्ये पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. मनोर गटातून अद्विक इलेव्हन मनोर या संघाचं सुद्धा नाव आदराने घेतलं जाते. गोलंदाज सुनीत, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा झेल खूप महत्वाचा असेल. विनायक पाटील, झेल सुटलेला आहे इथे आणि तहार रईस या खेळाडूला मात्र इथे जीवनदान मिळतंय. आणि एक यष्टीरक्षक म्हणून विनायक पाटील हा सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे, परंतु इथे थोडासा चेंडू मात्र बराच वेळ हवेमध्ये होता, झेल थोडासा उलटा पडला आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की झेल सुटलेला आहे इथे. हा झेल किती महागात पडतोय NCC सफाळे या संघाला हे बघणं आता महत्वाचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सुनीत आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. सुरेख फटका आहे इथे, बघूया झेल होतोय का, तर मात्र जास्त महागात पडला नाही, फक्त 2च धावा खर्च झाल्या जो झेल सुटला त्या चेंडूवर. आणि तदनंतर मात्र काय सुरेख झेल घेताना तहार रईस याच्या खेळीला इथे लागतोय. पूर्णविराम घेतोय एक छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे, थँक्यू. मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील. टी शर्ट स्पॉन्सर केले गेलेत आणि ते टी शर्ट घालून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहून गेलाय हार्दिक. यावेळेला सुरेख फटका आहे, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. अंबिया आला आणि पहिल्या चेंडूवर मात्र षटकाराने स्वागत केलंय ते सुनीतचं. धावसंख्या आपण बघितली तर 43 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. वीर तानाजी पारगाव आणि प्रिस्मी इलेव्हन मुरबे या दोन्ही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेक मध्ये तयार राहायचं आहे. टॉस केला जाईल. संदीपजी पाटील सरांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय वेलकम. गोलंदाज सुनीत आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे किरण गुरुद्वान पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल. थोडंसं मात्र फंबलिंग झालाय, परंतु फायदा उचलू शकले नाहीत दोघेही फलंदाज. स्ट्राईकला आहे तो म्हणजेच फहाद. कशा पद्धतीची फलंदाजी करेल या षटकातील आपण बघितलं तर 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 44, 44 धावा धावफलकावर. 5वं षटक प्रगतीवर आहे. गोलंदाज सुनीत आपल्याला बघायला मिळेल. NCC सफाळे या संघाकडून 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. इथे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि फहाद याच्या खेळीला सुद्धा इथे फुल स्टॉप लागतोय. इथे 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 44, 44 धावा. NCC सफाळे संघ मजबूत स्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला बघायला मिळतोय, कारण जे तगडे फलंदाज होते त्यांना माघारी पाठवलंय. आता एक अंबिया फलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता आहे आणि हा येणारा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर विजय. या दोघांकडे क्षमता आहे. येणारे 7 चेंडू आहेत. 7 चेंडू मध्ये हे दोन फलंदाज कशा पद्धतीची फलंदाजी करतात हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल सुनीत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. तर षटक संपलंय. 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 44 धावा. घेतोय छोटासा ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू डीजे, थँक्यू. रुपेश पाटील यांच्या नावाची चर्चा तर असणारच, कारण प्रत्येक खेळाडू बरोबर आपण बघतोय डीजे आमचे सुभाष कदम सर असतील, त्यानंतर यूट्यूब लाईव्हच्या पूर्ण स्टाफ, त्यानंतर कॉमेंटेटर, स्कोरर, पंच या सर्वांना टी शर्ट सुद्धा त्यांच्याकडून मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देण्यात आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. एकविरा चषक साखरे ही स्पर्धा, या स्पर्धेची प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत असतो आणि त्या स्पर्धेचा 16वं वर्ष आणि 16व्या वर्षातील आजचा अंतिम दिवस आपल्याला बघायला मिळतोय. पहिला सामना जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि ओम साई साखरे या संघांदरम्यान उपांत्य फेरीचा झाला. त्यामध्ये ओम साई साखरे संघ मात्र पराभूत झालेला आहे. इथून आपण बघतोय सुरेख फटका आहे, डीप मिड विकेटला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत धावा. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 46, 46 धावा. शेवटचं षटक. गोलंदाज यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला निवडलंय, फलंदाज होतोय बाद. आणि इथून आपण बघितलं तर अंबिया सुद्धा बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 46, 46 धावा. चेंडू क्रमांक आपण बघितली तर या षटकातील जयेश 2 चेंडूंचा खेळ होतोय, 46 धावा धावफलकावर. तर जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ पहिल्या सामन्यामध्ये मात्र विजयी झाला आणि उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्यानंतर आपण बघितलं तर NCC सफाळे आणि अद्विक 11 मनोर या संघामध्ये मात्र दुसरी लढत सुरू आहे उपांत्य फेरीची. यानंतर होणारा सामना असेल वीर तानाजी पारगाव आणि प्रिस्मी 11 मुरबे या दोन्ही संघांसाठी शेवटचा कॉल असेल. आपण या 4 चेंडूंनंतर टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे, हे लक्षात ठेवा. अद्विक 11 मनोर आणि NCC सफाळे या संघातील पहिल्या डावातील फक्त 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि वीर तानाजी पारगाव आणि प्रिस्मी 11 मुरबे संघाला मी विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. गोलंदाज सज्ज होताना जयेश आपल्याला बघायला मिळेल. 46 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 6 सुरू आहे. गोलंदाज जयेश राईट आर्म ओव्हर द विकेट, माफ करा, राईट आर्म अराउंड द विकेट मारा करतोय. आणि इथून आपण बघतोय चेंडू निघून गेलाय, तो निर्धाव. विनायक पाटीलच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलेला आहे. 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना धावसंख्या 46 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर 30 शेवटचं सुरू आहे आणि 3 चेंडूंचा खेळ होतोय. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला मात्र थारा नाही. इथे फलंदाज आपण बघतोय की बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. लो फुलटॉस चेंडू होता, चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय अद्विक 11 मनोर संघाकडून. निलेश मॅन इन, आपण बघतोय न्यू मॅन इन मिस्टर निलेश हाडल अद्विक 11 मनोर या संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जयेश गोलंदाज 4 चेंडूंचा खेळ होतोय, फक्त 2 धावा खर्च केल्यात. काही जबरदस्त गोलंदाजी करताना मिस्टर जयेश आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम अप्रतिम कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आपल्याला बघायला मिळते. परंतु ज्या अनुषंगाने आपण बघतोय गोलंदाजी करतोय, कौतुकास्पद कामगिरी होताना आपल्याला बघायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज जयेश राईट आर्म ओव्हर द अराउंड द विकेट. इथून आपण बघतोय चेंडू खेळला गेलाय, तो शुभम पाटील याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलंय तोपर्यंत 2 धावा येताना धावसंख्येचा विचार केला तर 48 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. चला, वीर तानाजी पारगाव आणि प्रिस्मी 11 मुरबे या संघांना मी विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू खेळलाय. एक टप्पा चेंडूला मात्र फील्ड केलंय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे आपण बघितलं तर फलंदाज बाद होताना 2 धावा येतात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 50 धावा. विजयासाठी 30 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष असेल NCC सफाळे या संघाला. थँक्यू डीजे, थँक्यू. चला, पारगाव संघाचा कर्णधार हजर आहे. प्रिस्मी 11 मुरबे संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रिस्मी 11 मुरबे.
हॅलो, प्रिस्मी 11 मुरबे टॉस साठी यायचं आहे. वीर तानाजी पारगाव संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही प्रिस्मी 11 मुरबे संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, आज जर सूचना तुम्ही फॉलो केल्या नाहीत तर पॅनलाइजला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्या. प्रिस्मी 11 मुरबे, चला टॉस साठी या. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ, हार्दिक या. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे. टी शर्ट तुमच्यासाठी असेल. सन्माननीय आदरणीय सीतारामजी लहू पाणेरा साहेबांचं आपण करतोय या ठिकाणी वेलकम. पिच क्युरेटर म्हणून एक मोठी भूमिका आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी प्रियांशूला मी विनंती करतोय. या प्रियांशूच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सीतारामजी पाणेरा साहेबांचं या ठिकाणी करतोय यथोचित शुभ सन्मान. पिच क्युरेटर ची भूमिका मोठी राहिले आमचे प्रियांशू, ज्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मितहास्य असताना नेहमी तो सर्वांना स्मितहास्य देण्याचं काम करतायत. एक युवा खेळाडू म्हणून सातत्याने साखरे गावासाठी एक भरपूर मोठी कामगिरी करणारा प्रियांशू हा सन्माननीय सीतारामजी पाणेरा साहेबांचं करतोय वेलकम. मायचं पुष्पगुच्छ आणि आपण बघतायत रुपेश चिपाडील साहेबांच्या सोबत सुद्धा एक गोड आठवण म्हणून या ठिकाणी आपण बघतोय एक गोल्डन मेमरीज साठवण्याचा प्रयत्न आहे सीतारामजी पाणेरा साहेब. त्यांना माहिती आहे की वेळ भरपूर महत्वाची आयुष्यामध्ये, हा क्षण आम्हाला साठवायचा आहे. त्यानंतर आपण जाऊया राजूजी पाणेरा साहेबांचा शुभ सन्मान रुपेश चिपाडील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. पीस साठी नेहमी मदतीला धावून येणार आणि अथक परिश्रम सातत्याने करणारे आमचे राजूजी पाणेरा साहेबांचं या ठिकाणी आभार प्रदर्शन शुभ सन्मान आपण बघू शकाल. वेलकम राजूजी पाणेरा साहेब. त्यानंतर दत्ताजी पेंटर कुठे असाल आपण यायचं आहे. आणि नाशिकजी पाणेरा आपलाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल, विनंती असेल आपण या. आणि हार्दिक जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ लवकर या, आपलं प्लेअर ऑफ द मॅचचं टी शर्ट राहून गेलंय, तिथून कलेक्ट करायचं आहे. पिंटू वझे, प्रफुल्ल वझे कुठे असतील आपण या. तर इन वीरतानाची पारगाव सचिन थोडा 2 मिनिटं थांबा, आपण बसून घ्या मेनला. तर वळतोय आपण मॅच कडे. प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागले 50 आणि 51 धावांचं टार्गेट NCC सफाळे संघाच्या समोर इथे ठेवलंय. अद्विक 11 मनोरनं विनायक पाटील उर्फ बाबू आणि त्यांच्या समवेत आपण मिस्टर उमेश पठारी यांना बघतोय. दोन्ही अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत. सातत्याने NCC सफाळे म्हटल्यानंतर ओपनिंग पेअर च्या रूपाने येत असतात. तर दुसऱ्या बाजूने अद्विक 11 मनोहर संघाचा आधारस्तंभ गोलंदाज मुकेश
तर यूट्यूबच्या माध्यमातून चे लाईव्ह श्रोते आमच्या सोबत जोडले गेले त्यांचेही करतोय आम्ही वेलकम. आणि प्रिस्मी 11 मुरबे आपण यायचं आहे. पहिला चेंडू व्हेरी गुड शॉट, कव्हर्सला एक्झिक्यूट केलाय, कार्पेटला रोल करत चेंडू जातोय डीप स्वीपर कव्हर्स मधनं. उमेश पठारी नावाचा ब्रांडेड 4 चौकार. निलेश आलेले आहेत. व्हेरी फर्स्ट बॉलला निलेशचं स्वागत. उमेशनं एक चांगला कव्हर्स ड्राईव्हच्या रूपानं. निलेश STS होंडामध्ये कार्यरत. पुढचा चेंडू घेऊन तयार होतील. एक चांगला गोलंदाज. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, पंचांचा सिग्नल येतोय. हा स्वैर चेंडू आहे डाऊन द लेग स्टिक. आणि विरलची नारी सर दर्शवताना पुनश्च हाताळावा लागेल हा चेंडू. निलेश तुम्हाला एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 5 वर स्थिरावलंय. इथे एक्स्ट्रा मध्ये कंट्रोल ठेवावा लागेल अद्विक 11 मनोर संघाला, कारण 51 धावा जर वाचवायच्या असतील तर लेंथ लाईन भरपूर महत्वाची आहे. मिस्टर उमेश बन्नाड 60 दिलाय NCC सफाळ्याला. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना उमेशसाठी मिस्टर निलेश. बॅटची कडा घेतले इथे बाल बाल बचे. मिस्टर उमेश ऑन साइडला बॅटला ड्रिल जरूर केलं होतं. थोडासा चेंडू बॅटला स्पर्श करून ब्रश करून इथे संधी होती कॉट बँडची, परंतु एक संधी मिळाली उमेशांना. स्कोर स्टे ऑन 5 रन्स विदाउट लॉस. 51 धावांचा पाठलाग करताना NCC सफाळे. एका बाजूने विनायक उर्फ बाबू विनायक पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत नौसा कडे, तर दुसऱ्या बाजूने छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याचा नेहमी उल्लेख केला जातोय तो फलंदाज उमेश. आपल्याला अलॉंग द कार्पेट पूर्ण शॉन ड्राईव्हच्या रूपानं चेंडूला एक्झिक्यूट करत आहे डीप काउ कॉर्नरला. एका धावेवरती सॅटिस्फाईड. हा ना चांगलं कॉल आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये मुक क्रिकेट तुम्हाला रनआउटची विकेट द्यायला लावतायत, तर चांगला कॉल हा तुमचं कॉर्डिनेशन आणि तुमची विकेट ही दोन्ही वाचवत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 6 वर. प्रिस्मी 11 मुरबे. विनायक पहिल्यांदाच या मॅच मध्ये स्ट्राईकला बघायला मिळत आहे. स्कोर 6 रन्स. निलेश पुढचा चेंडू घेऊन दाखल होताना अद्विक 11 मनोरचा एक आधारस्तंभ गोलंदाज म्हणून सातत्याने एक मोठी कामगिरी करणारा गोलंदाज. पुढचा चेंडू जागेतून खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घेण्यासाठी या. शेवटचा कॉल आहे. याची विनंती कोणी एखाद्या त्यांचा हार्दिक नसेल तर दुसरा खेळाडू येऊन घेऊन जायचा. आपल्याला जजमेंट जमत नाहीये, टायमिंग जुळत नाहीये विनायक यांचं, कारण निलेश आणि चेंडू सूर्यरेख हाताळलाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. स्कोर थांबलाय तो 6 वरती. 51चं टार्गेट 45 बनवायचे आहेत. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू स्विच हिट पॅटर्न शॉट विनायक बाबूचा. प्रेशर थोडस कन्वर्ट झालं होतं, त्याला अटॅकिंग मोमेंट मध्ये मात्र रिलीज करतायत. चेंडूला एक्झिक्यूट करतायत सरळ डीप थर्ड मॅट मधनं. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पोहोचलाय. 10-10 STC. थँक्यू. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 41 ची गरज आहे. उर्वरित चेंडू तुमच्याकडे असतील ते 30. एक चांगला स्टार्ट दिलाय उमेशनं. 2 चेंडू निर्धाव आले होते, परंतु शॉर्ट बॉलला रीड केला आणि त्यानंतर शॉर्टचा पूल रिव्हर्सचा पूल इथे बघायला मिळाला. धावसंख्या पोहोचली ती 10 वर. दुसऱ्या इंड गोलंदाजीसाठी प्राचारण गौरव. मिस्टर गौरव येतोय. गौरवशाली गोलंदाजी करावी लागेल गौरव यांना.
समोर आपण उमेश आणि एक स्पर्धा यशस्वी हाताळण्याचा जो विक्रम उमेश यांच्या नावावरती बघायला मिळतोय. गेम चेंजर खेळाडू सातत्याने बघायला मिळतोय. सर्पमित्र सफाळे असतील किंवा NCC सफाळे असतील, या संघातून सातत्याने एक मोलाची कामगिरी करणारा खेळाडू म्हणजेच उमेश. पुढचा चेंडू गौरव. काही वेळेला कार्पेटला रोल करत शॉर्ट मिडॉन मध्ये चेंडूला खेळला होता. डॉट बॉल येईल. 7 चेंडू 10 धावा, 29 चेंडू आणि 41 इक्वेशन. पुढचा चेंडू जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळतोय आणि थोडस फंबल तिथे झालंय. डाऊन द ग्राउंड रिझन मध्ये धावसंख्या 11 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 11. नक्कीच जी टी शर्ट आपल्याला बघायला मिळतोय स्पोर्ट्सिला स्पोर्ट्स वेअरच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच हा टी शर्ट आम्हाला सौजन्य केले, त्यासाठी थँक्यू स्पोर्ट्सिला स्पोर्ट्स वेअर चे ऑनर आम्ही थँक्यू म्हणतोय. पुढचा चेंडू घेऊन तयार मिस्टर विनायक उर्फ बाबू. एक आक्रमक फलंदाज, संयमी फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे, एक ताकदवर खेळाडू म्हणून विनायक बाबू यांना नेहमी संबोधलं जात आहे. NCC सफाळे म्हटल्यानंतर ओपनिंग पेअर ची मोठी जिम्मेदारी त्यांच्याकडे असते आणि इथे सरळ चेंडूला एक्झिक्यूट करतायत. डीप काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन आहे तिथे आणि गुड थ्रो. धावसंख्या पोहोचेल ती 12 फहाद तिथे होते. वन ऑफ द बेस्ट फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूमध्ये फहादला एक मुस्तैद खेळाडू म्हणून म्हटलं जात आहे. 12 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुढचा चेंडू ओ यावेळेला जागा बनवलाय, मजबूर केलं आणि चेंडूला एक्झिक्यूट करतायत. मिड विकेटला क्लिअर करणारा उमेशच्या बॅटमधून येतोय. वन्स बाउन्स सीमा पार 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या 4 ने पुढे जाताना पोहोचले 16 वरती. गुड शॉट उमेश. जागा बनवली, थोडंसं प्रेशर कन्वर्ट केला बॉलरकडे आणि त्यानंतर समाधानची पाटील साहेब सोनावे गावाला बिलॉंग करणार आणखीन एक अनमोल रत्न. SP स्पोर्ट्स पारगाव ओनर येत आहे त्या ठिकाणी. वेलकम. आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून आई एकविराज चषक आणि त्यांचा अतिथी कक्षामध्ये करतोय आम्ही हार्दिक स्वागत. इनसाइड आउट खेळायचं होतं यावेळेला. भन्नाट वेग आहे. डॉट बॉल्स कोस्ते ऑन 16. जबरदस्त बैटल बघायला मिलते हैं. युवा खिलाड़ू सलसल तरक्त कहते हैं कि युवाओं के टकराव से जो निर्माण होता है उसे कहते हैं संघर्ष. जो आशा और उम्मीदों को जगाता है उसे कहते हैं संघर्ष. जो तमन्ना और आरजुओं को हकीकत में तब्दील करता है उसे कहते हैं संघर्ष. इस बार गेंद और बल्ले के बीच में चलता हुआ संघर्ष. एक तरफ NCC सफाले और अद्विक 11 मनोर के बीच में बेहतरीन संघर्ष. 2 से स्कोर आगे बढ़ेगा. और 18 पर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे. आपण बघताय स्पोर्ट्स जिल्हा स्पोर्ट्स वेअरच्या माध्यमातून जे आम्हाला टी शर्ट प्रोव्हाइड केलेत. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच बाबरावजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. हार्दिक वेल डन, गुड जॉब. येलो टी शर्ट, न्यू पॅटर्न आपल्याला बघायला मिळतं. एक सुंदर डिझाईन स्पोर्ट्स जिल्हा स्पोर्ट्स वेअरच्या माध्यमातून हे आम्हाला टी शर्ट प्रोव्हाइड केल्यात. आणि बाबुरावजी पाटील सरांना मी विनंती करते आपण स्थानापन्न हो आणि मॅचचा आनंद घ्या. जाऊया स्कोर कडे. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 51चं टार्गेट समोर आहे, म्हणजे इथून 33 येणारे चेंडू आहे तुमच्याकडे. ते 24 बॉल रिमेनिंग अँड 33 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल आहे. मॅच दुहेरी वळणावरती उभा आहे. इथून अद्विक 11 मनोरला जर या मॅच मध्ये कमबॅकिंग करायचं आहे तर गोलंदाजीमध्ये अनुशासन,
गोलंदाजी मधला डिसिप्लिन, एक्युरेसी ही दाखवावी लागेल. आणि जर एनसीसी सफाळे संघाला या मॅच वरती पकड आपली बनवायची आहे, तो जो रिदम त्यांच्याकडे आहे, त्याला फॉलो करावा लागेल. कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट. आणि ती जर इथे त्यांना राखता आली तर विजयाच्या समीप जाण्यासाठी त्यांची पावलं ही द्रुगती मार्गाने अग्रेसर होतील, इज नो डाऊट. बघूया गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन. पॉवर प्ले रिस्ट्रिक्शन रिलीज झालंय अँड 38 सर्कलच्या बाहेर आता 5 खेळाडू सजवले जातील. आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च नीलेशला इंट्रोड्यूस करतायत. अपना खुद का ये दूसरा ओवर इनिंग का तीसरा ओवर लेके बची हुई 24 में अब 33 की आवश्यकता जरूर है. मैच को अगर देखा जाए तो बैलेंस में यहाँ से दोनों टीम को एक अच्छा मौका है कि वापसी जरूर करे. विनायक पाटिल ऑन स्ट्राइक. एक अच्छी साझेदारी पनप रही है एनसीसी सपाले के एक होनार बल्लेबाजों में जिनका नाम शुमार है वो विनायक, और उनके सामने नीलेश गेंदबाजी के लिए आए हैं. ओवर नंबर तीसरा. फील्डिंग पूरी तरह से सेट करते हुए ऑन साइड में 3 खिलाड़ी को रखा गया है. ऑन साइड के बाउंड्री को प्रोटेक्शन देने का नीलेश का जो प्लानिंग है, लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग है. इस बीच अगली गेंद स्विच हिट, और थोड़ी सी गेंद हवा में जरूर थी. ऐसा लग रहा था कि विनायक को जाना पड़ेगा वापस, लेकिन 2 रन्स की कोशिश मुकम्मल होती हुई स्कोर 20 रन्स के ऊपर आगे बढ़ता हुआ. लेकिन थोड़ा सा मिस टाइम शॉट था, लेकिन बाल बाल बचे. विनायक थोड़ा सा अल्टी पल्टी फैंसी शॉट के लिए जाने जाते हैं, और आजकल का जो आधुनिक क्रिकेट है या फिर फैंसी शॉट की जो क्रेज बन रही है, फॉलिंग स्वीप हो, फैंसी शॉट हो, ये आजकल के युवा बल्लेबाज ज्यादातर अपने बल्लेबाजी में खेलते हैं. इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया गेंद थी. कदमों का इस्तेमाल, सिंगल जरूर होगा मुकम्मल. और इस बार जहां पर एक भी रन नहीं थी वहां पर 2 रन चुराए. चिकी रन, 22 रन स्कोर कार्ड के ऊपर रिस्क था वहां पर. लेकिन कहते हैं जीवन के इस सफर में थोड़ा सा रिस्क उठाएंगे तो आगे बढ़ेंगे. और ये उठा दिया. यहाँ पर दोनों बल्लेबाज थोड़े से थके हुए महसूस जरूर हुए हैं. आंखों में कई खौफ, दिल में कई हसरतें बाकी है. कैसे कहूं मैं थक गया, अभी न जाने कितनी मंजिलें बाकी है, असं दोन्ही फलंदाज मनातल्या मनात हा विचार करत असेल. पुढचा चेंडू, ओहो, टायमिंग प्रॉपर नाही आहे आणि तिथे तरी गेलाय षटकार. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न आहे आणि धावसंख्या 6 ने प्लाय झाले. पोहोचले 28, 28 धावा. विनायक ऑन फायर. एसटीज वे. थँक यू. विनायक पाटील फुल टॉच चेंडूला पण पनिशमेंट करतायत आणि त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. जेव्हा तो लय मध्ये असतो तेव्हा लांबवर लांब षटकार त्याच्या बॅटिंग मधनं नेहमी बघायला मिळतात. स्विच हिट, काय टायमिंग करतायत यावेळेला, प्रॉपर रीड. जेव्हा हे शॉट तुम्ही खेळताना मित्रांनो, तेव्हा तुमचं जे मेडिटेशन आहे किंवा जे आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो ते परफेक्ट असतं. गोलंदाजाच्या हातून सुटणाऱ्या चेंडूला तुम्ही खूप लवकर रीड करतायत आणि त्यानंतर तुमचं जे शॉट सिलेक्शन असतं ते प्रॉपर मिडल ऑफ द बॅट असतं. ते विनायकने इथे खेळून दाखवले. धावसंख्या 32 वर 19 धावांची गरज आहे. आणि आता मात्र विनायक आपल्या बॅटमधनं आक्रमकता आणि संयम यांचा एक जबरदस्त अनोखा समन्वय दाखवताना. गुड बॅटिंग मिस्टर विनायक. प्रिस्मी 11 मुरबे टॉस साठी या. आणखीन एक रिवतचा पूल आला इथे 4 आणि धावसंख्या पोहोचली ती 36. 36 धावा. प्रिस्मी 11 चला टॉस साठी या. पारगाव संघ या. धावसंख्या 36. 15ची गरज आहे अजून. दोन्ही फलंदाज चांगल्या रीतमध्ये बॅटिंग करताना. मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर एनसीसी सपाले का ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर दाखवताना लयलूट करताय धावांची. कुठेतरी बॅटिंग करताना अद्विक 11 मनोहरच्या फलंदाजाने थोडंसं नाराज केलं, कारण त्यांची जी डीप बॅटिंग लाईन आहे त्याप्रमाणे इथे 70 रन्स होणं गरजेचं होतं. पुढचा चेंडू
36 वर स्कोर कार्ड पोहोचलंय आणि मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपण बघतो इथून विनायक पाटीलची. आणखीन एक फक्त दिशा दिले डिपकाऊ कॉर्नरला. तोही गॅप मध्ये आहे का, तर तोही गॅप मध्ये आहे आणि 40 वरती पोहोचलंय स्कोर कार्ड. गुड बॅटिंग विनायक यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपण बघतोय. सनीदेव सिंगर आपल्याला बघायला मिळत आहेत, ज्यांच्या गोड बाणीतून आपण जे एन्जॉय करतोय सर्व सॉन्ग, त्यासाठी जी मोठी कामगिरी केली आहे. आपण बघताय सनीदेव यांचं आगमन झालंय. सनीदेव वेलकम. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या पोहोचली ती 40-11ची गरज आहे. विजयाकडे पावलं अग्रेसर करताना NCC सफाळे आपली आक्रमकता, आपला संयम, आपली स्ट्रॅटजी, आपली गोलंदाजी, आपलं शतरक्षण आणि तदनंतर फलंदाजीमध्ये गाजवलेलं वर्चस्व. चला प्लीज पारगाव संघाचा कर्णधार आणि प्रिस्मी 11 मोरबी संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. चला आपण वळतोय टॉस कडे. तर आदरणीय समाधानजी पाटील साहेब SP स्पोर्टचे ऑनर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बघणार आहोत नाणेफेक होताना. आई एकविरा असा कॉल आहे आणि नागदाय देवी आलेला आहे. तर पारगाव संघाने नाणेफेक जिंकले. आकाश निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षण करताना समोर मुरबे संघ आहे. मुरबे संघ सुद्धा खूप ताकदीचा संघ आहे. तर काय रणनीती असेल? रणनीतीचं काय नाही, आम्ही आमच्या बॉलिंगवरती लक्ष देऊ आणि त्यांना कमीत कमी धावावर थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मॅच चालू आहे त्यामुळे जास्त काही विचारत नाही. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. तर पारगाव संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे अजित सर आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. सो थँक्यू. बॉल द्यायचा. 46वा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. अवघ्या 5 धावांची गरज आहे. सनीदेव या पण प्लीज यायचं. ज्यांच्या गोड वाणीतून आपण बघताय सर्व सॉन्ग संगीतबद्ध केलेली आहेत असे सनीदेव आपल्या मंद मंद पावलाने आमच्या मुख्य मंचाकडे येताना. वेलकम सनी. 5 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू इथे मिस टाइम झालाय. बॉल हवेमध्ये आहे आणि झेल मध्ये कन्वर्ट होताना उमेश पठार येत आहेत. बॅक टू द डग आउट. STचे थँक्यू. न्यूमॅन. तेजस. 5 धावांची गरज आहे. 46वा विनायक खेळतायत. त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. बाबू यांचा 27 आणि चेंडू फेस केल्यात त्यांनी 10. गेम चेंजर इनिंग खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. विनायक. पुढचा चेंडू तेजससाठी. फक्त ड्राईव्ह केले. सिंगल. धावसंख्या पोहोचेल 47 वर. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत आणि मॅच फिनिशर म्हणून वडाय ग्रुप बाबू समोर येतील का यासाठी नजरा लागलेल्या आहेत. NCC सफाळ्याच्या डगआउट मधनं गेम चेंजर आहेत, परंतु मॅच फिनिशर हा एक मोठा रोल असतो आणि विजयी जो स्ट्रोक आहे तो आपल्या बॅटमधनं येणं भरपूर महत्वाचं असतं आणि तेच करतायत विनायक. सांगतायत अभिवादन करू आम्ही कॉमेंट्री कक्षाला आणि याला इथे जबरदस्त शॉट. 11 चेंडू 33 ची विस्फोटक इनिंग खेळताना येतोय विनायक बाबू. SP स्पोर्ट्स पारगाव सन्माननीय श्री समाधानजी पाटील साहेब, समाधानजी शामराव पाटील साहेब सोनावे, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी NCC संघासाठी
टी शर्ट त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहेत समाधानजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण बघू शकाल आणि त्यांचंही करतोय आपण इथे वेलकम स्वागत सन्मान केला जाईल आणि शुभ